अत्यंत सुरेल आवाजाची देणगी लाभलेल्या विश्वविख्यात प्रतिभावंत गायिका म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर। लता मंगेशकर यांनी गायलेली हजारो गाणी आजही संगीत प्रेमींच्या मनात घर करून आहेत। लता मंगेशकर यांनी आपल्या कारकिर्दीत 36 भाषांमध्ये सुमारे 50,000हून अधिक गाणी गायली आहेत। भारतरत्न लता मंगेशकर यांची चर्चा होताच आपले मन आदराने भरून जाते। केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्यांचे करोडो चाहते आहेत। पण बऱ्याच लोकांना लता मंगेशकर यांचे खरे नाव माहीत नाही। लता मंगेशकर यांच्या वडिलांनी एका नाटकातील पात्राच्या नावाने प्रभावित होऊन आपल्या मुलीचे नाव बदलून लता असे ठेवले। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग लता मंगेशकर यांच्या नावाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। लता मंगेशकर यांचे नाव पहिल्यापासून लता असे नव्हते। ऐकून थोडं नवल वाटलं ना? हो, पण हे खरं आहे। जन्मताच त्यांचे नाव हेमा ठेवण्यात आले होते। एकदा काय झालं की त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर बाहुबंधन नाटकात काम करत होते। ते मराठी रंगभूमीचे प्रसिद्ध अभिनेते आणि नाट्य संगीतकार होते। बाहुबंधन नाटकातील एका स्त्री पात्राचे नाव लतिका होते। दीनानाथजींना हे नाव इतकं आवडलं की त्यांच्यावर त्या नावाचा प्रभाव पडला आणि त्यांनी आपल्या मुलीचं नाव बदलून लता असे ठेवले आणि पुढे हेच नाव भारताच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले। भारतरत्न लता मंगेशकर आज आपल्यात नाहीत, मात्र शब्दांना आपल्या आवाजाच्या जादूने चैतन्य देणाऱ्या लता मंगेशकर यांचा आवाज आजही आपले मन प्रसन्न करून जातो। त्यांची गाणी आजही आवडीने ऐकली जातात।